नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्य किचनमध्ये पाण्याची बॉटल घेण्यासाठी आलेली असते. आता काव्य बॉटलमध्ये पाणी भरत असते आणि त्याचवेळी काव्याचं मन तिथे आलेलं असतं. ते काव्याला आवाज येत म्हणते, का कशी आहेस? काव्य म्हणते, तू? तर काव्याचं मन काव्याला म्हणतं, हो मीच. अगं हीच ती बेधडक बिनधास्त काव्या. मग काय, कसं वाटतंय आता? काव्या म्हणते, कसं काय, मला तर काहीच कळत नाही. हे सगळं काही इतकं अचानक घडलंय ना. म्हणजे कालच मला अनिशा इतकं सगळं बोलली आणि त्यानंतर मी स्वतःहून आयएसचा अभ्यास करायला सुरुवात केला आणि आजही मी आई होणार आहे. कसं होणार आहे मला काहीच कळत नाही. तर काव्याचं मन काव्याला म्हणते, मज्जा आहे बाबा. म्हणजे बघ ना, आता तू आई होणार, म्हणजे आता काही दिवसांनी काही महिन्यांनी एक बाळ येणार, त्यानंतर आणखीन एका वर्षाने दुसरं बाळ. तर काव्य म्हणते, काय बोलतेस तू? तर काव्याचं मन काव्याला म्हणतं, हो अगदी खरंच बोलते. आता त्याचवेळी पार्थ त्या ठिकाणी येतो, काव्याला किस करतो. काव्य म्हणते, अहो काय हे? पार्थ म्हणतो, काही नाही, जरा कॉन्फरन्स कॉल होता, जरा उशीर झाला, सॉरी या. पण काव्या, मी खरंच खूप खुश आहे. आणि हो काव्या, आता तुम्ही कोणताही ट्रेस घ्यायचा नाही, नाहीतर आपलं बाळसुद्धा ट्रेस घेणारच होईल. कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण आता तुम्ही आई होणार आहात आणि मी बाबा होणार. तुम्ही आई, मी बाबा. मला सांगा, आपलं बाळ कसं असणार आहे? कसं दिसेल? कसं चालेल? कोणासारखं दिसेल नक्की? डोळे कोणासारखे असतील? डोळे तुमचे आणि स्माईल माझी घेतली तर किती छान दिसेल ना आपलं बाळ. तर आता काव्याचं मन काव्याला म्हणतं, ह्याला काय जात आहे सांगायला? काय तर म्हणे तुझे डोळे आणि माझी स्माईल, पण ओळखसुद्धा घेईल ना गं काव्य तुझी ते. असं म्हणत आता काव्याचं मन काव्याला समजावण्याचा आणि तिची मस्करी करण्याचा प्रयत्न करत असतं. तर आता काव्याचं लक्ष तिथेच असतो. पार्थ काव्याला विचारतो, काय झालंय? कुठे लक्ष आहे? मी तुमच्याशी बोलतोय. काव्या, आता तुम्हाला नवी ओळख मिळणार आहे, कारण आपण कुठेही गेलो ना तर ते बघा मुन्नूचे आई बाबा अशीच आपल्याला ओळख मिळणार. काव्य, किती आनंदाची गोष्ट आहे ना. तुम्ही आई आणि मी बाबा होणार आहोत. आता काव्याचं मन काव्याला म्हणतं, आई होणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे, पण सिरियसली मुन्नू हे काही नाव असतं का? आता काव्य एकटक तिथे पाहत असते. पार्थ पाहतो तर तिथे त्याला काहीच दिसत नसतं. पार्थला काहीच कळत नाही की काव्याचं नक्की काय चाललंय, ती कोणाशी बोलतेय, काय करते, काहीच कळत नसतं. तर काव्याचं मन काव्याला पुढे म्हणतं, आणि हे सगळं काही देशमुखांचा बोका ठरवणार आहे का? तर काव्य नकार देते. पार्थ म्हणतो, काव्य काय झालंय? कुठे तंद्री लागते तुमची? आता काव्य भानावर येते. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी काय म्हणतो, आत्तापासूनच आपण गर्भसंस्काराचे क्लास लावूयात का? हो हो, अगदी योग्य होईल, मी येईन ना तुमच्यासोबत. असं म्हणत पार्थ त्याच विचारात तिथून निघून जातो. तर काव्याचं मन काव्याला म्हणतं, मला वाटलं होतं तू UPSCचे क्लास लावशील, पण नाही, माझा गैरसमज झाला होता, कारण तू आता गर्भसंस्कारांच्या क्लासला जाशील ना. कारण काय आहे ना, आपल्या आनंदापेक्षा किंवा आपल्या स्वप्नांपेक्षा आपल्या जोडीदाराचा आनंद आणि त्याचं स्वप्न महत्त्वाचं आहे ना. कारण तुला पारच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांचं मन राखणं, ते तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे ना. आपली स्वप्न काय, ती नेहमीच पडत असतात, त्यांच्याकडे का लक्ष द्यायचा? असं म्हणत काव्याचं मन आता काव्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतं. आता हे सगळं ऐकल्यानंतर काव्याला त्रास होऊ लागतं. काव्य कानावर हात घेते आणि म्हणू लागते, बस प्लीज, तू थांबव ना हे सगळं काही. असं म्हणत काव्य डोळे उघडून पाहते तर तिचं मनच तिथे नसतं. काव्य म्हणते, नाही नाही, माझं काहीतरी चुकतंय, मला देशमुखांशी बोलावंच लागेल, मला पारशी बोलावं लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जीवा मात्र पूर्णपणे हादरून गेलेला असतो. त्याचा कुठेच लक्ष लागत नसतो. सतत त्याच गोष्टीचा तो विचार करत असतो. जीवाला सतत नंदिनीचं बोलणं आठवतं. नंदिनी रडतच जीवाला म्हणालेली असते, माझी प्रेग्नेन्सी डिफिकल्टी प्रेग्नेन्सी आहे, माझं आई होणं कठीण आहे. तर नंदिनी पुढे म्हणते, मावशी होणार ह्या आनंदाखाली मला बाळ होणार नाही हे दुःख मी कसं लपवू? आता हे सगळे क्षण जीवाला आठवत असतात. जीवा आपल्या खिशातील मोबाईल काढतो, त्यावेळी एक चिठ्ठी खाली पडते. जीवा ती चिठ्ठी हातात घेतो, पाहतो तर त्यावर जीवाने लिहिलेली कविता असते. जीवाला आठवतं. जीवा नंदिनीला म्हणतो, तुला माहिती आहे का, मी तर आपल्या होणाऱ्या बाळावर आणि तुझ्यावर कवितासुद्धा लिहिलेली आहे. आणि ज्यावेळी जीवा घरी येतो त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, चला चला वाचून दाखवा बरं कविता मला.
त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो, तू रिपोर्ट दाखवलेस का आज? नाही ना, मग तू उद्या रिपोर्ट दाखवणार, मग कवितासुद्धा मी उद्याच वाचून दाखवणार. असं म्हणत आता ते सर्व क्षण जीवाच्या समोर असतात. तर सगळ्या गोष्टी जीवाला आठवत असतात आणि त्यावेळी मात्र जीवा हातातील ती कविता त्या कागदाचा चुरगळा करतो आणि खाली फेकून देतो. तर इकडे मानिनीताई जीवाला आवाज देत म्हणतात, जीवा अरे येतोयस ना जेवायला, चल चल सगळेजण जेवायला आले आहेत. आता जीवा आपले अश्रू बाजूला ठेवतो आणि जेवणासाठी येतो. आता वसुआत्या सुद्धा जेवणासाठी येत असतात, परंतु त्याच वेळी वसुआत्यांच्या पायाखाली तो चुरगळलेला कागद लागतो. वसुआत्या उचलून पाहतात तर त्यामध्ये कविता लिहिलेली असते. वसुआत्या त्यावरची तारीख पाहतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं, ही कविता तर कालच केलेली आहे. म्हणजे जीवाने होणाऱ्या आईसाठी, नंदिनीसाठी ही कविता बनवली होती. पण काय उपयोग आहे नाहीचा, असं म्हणत वसुआत्या हसू लागतात आणि वसुआत्या म्हणतात, नाही कसा उपयोग आहे तरीचा. थँक्यू सो मच जीवा, असं म्हणत वसुआत्या आता त्या कवितेचा कागद आपल्याकडे ठेवतात. तर दुसरीकडे जीवा जेवणासाठी आलेला असतो, पण तो शांत असतो. विक्रम येत जीवाला म्हणतात, काय मग कुठे आहेत सगळे? तर मानिनीताई म्हणतात, आहेत आहेत सगळेजण आहेत, एक एक करून सगळे येत आहेत, पण मिथून भाऊजी कुठे गेलेत ते मात्र माहीत नाही. तर त्याचवेळी मिथून काका येतात आणि म्हणतात, हा काय, मी आलोच, देवी आईच्या मंदिरात गेलो होतो नंदिनीसाठी नवस बोलायला, तिथूनच प्रसाद घेऊन आलो आहे. अगोदर नंदिनीला द्या आणि नंतर बाकीच्यांना. मानिनीताई म्हणतात, बरं देते मी, असं म्हणत तो प्रसाद मानिनीताई ठेवून देतात. आता काव्या धावत पळत त्या ठिकाणी येते आणि म्हणते, आई अहो पार्थ कुठे आहेत? तर मानिनीताई म्हणतात, अगं त्याचा कॉल अजून संपलेला नाही, तू जेवून घे बरं. काव्या म्हणते, नाही नाही, मला पार्थशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मानिनीताई म्हणतात, जे काही बोलायचं आहे ना ते नंतर बोला, पण अगोदर जेवून घ्या, तू जेवायला बस. असं म्हणत मानिनीताई काव्याला जेवायला बसवतात. तर त्याचवेळी पार्थ येतो आणि म्हणतो, हा काय, मी आलोच. तर काव्या पार्थला विचारते, कुठे होता तुम्ही? तर आता पार्थ म्हणतो, काय झालं होणाऱ्या आईसाहेब? आता मात्र काव्याला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर विक्रम म्हणतात, चला आजचा बेत काय आहे ते सांगा बरं. तर मानिनीताई भली मोठी पंचपक्वानाची लिस्ट सांगतात आणि विचारतात, अजून काही हवं होतं का? तर आता मिथून काका म्हणतात, एक काम करा ना वहिनी, त्याला दुधी भोपळ्याचं मटणसुद्धा आहे म्हणून सांगा. असं म्हणत विक्रम यांची मस्करी करत असतात. तर आता नंदिनी येताच काव्याला म्हणते, काव्या तू वांग्याचं भरीत खाऊ नकोस. काय आहे ना काव्या, भरीत म्हणजेच वांग हे वातूड असतं, त्यामुळे ते आत्ताच्या या अवस्थेत योग्य नाही. आणि काय आहे ना, आता तुझा नाही तर बाळाचा सुद्धा विचार तुला करायला हवा, कळलं ना? मात्र काव्या शांतच होते. मानिनीताई म्हणतात, अगदी बरोबर काव्या, तू वांग्याचं भरीत खाऊ नकोस. तर आता विक्रम नंदिनीचं कौतुक करत म्हणतात, ही नंदिनी म्हणजे ना मिनी मानिनी आहे. मिनी मानिनी म्हणजे सगळं तिला नंदिनीला मानिनीचं बोलणं, मानिनीचं वागणं सगळं काही माहीत असतं, किंवा कोण काय खाऊ शकतं काय नाही याबद्दल सगळी माहिती असते. असं म्हणत सर्वच जण नंदिनीचं कौतुक करत असतात. विक्रम पुढे म्हणतात, काव्या तुला काळजी करायचं कारणच नाही, कारण दोन दोन आहेत तुझ्यासोबत माणसं तुझी काळजी घ्यायला. आणि हो, या दोघींचं लक्ष बारीक असणार आहे तुझ्यावर, त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही. तर आता मिथून काका म्हणतात, आय लाईक दिस, मला तर हे खूप आवडलं आहे. काय प्रेम आहे ना बहिणी बहिणींचं, आय लाईक दिस. असं म्हणत मिथून काका त्या दोघींचं कौतुक करतात. आता त्याच संधीचा फायदा घेत वसुआत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, पण जीवा आणि नंदिनीचं कौतुक करावं तितकं कमी. आता सर्वच जण वसुआत्यांकडे पाहू लागतात. वसुआत्या म्हणतात, हो अगं बघ ना, एकीकडे ही नंदिनी आपली बहीण प्रेग्नेंट आहे हे कळताच तिच्या काळजीने ती काय खायला हवं काय नको हे सगळं काही अगदी व्यवस्थित बघत आहे. आणि दुसरीकडे जीवा होणाऱ्या आईबाबांसाठी म्हणजेच पार्थ आणि काव्यासाठी कविता लिहिली आहे. आता मात्र सर्वच जण जीवाकडे पाहू लागतात. जीवालाही धक्का बसतो. जीवा वसुआत्यांकडे पाहतो त्यावेळी वसुआत्या म्हणतात, जीवा सॉरी या, पण ही मी कविता वाचली. आता मात्र जीवा नंदिनीकडे पाहतो तर वसुआत्या मुद्दामहून कौतुक करण्याचं नाटक करत म्हणतात, पण खरंच खूप छान लिहिली असा कविता. तर विक्रम म्हणतात, हो का, अरे वा. तर आता वसुआत्या म्हणतात, मी काय म्हणते, एवढी जर छान कविता आहे तर तू सगळ्यांना वाचून दाखवशील का? हो वाचून दाखव ना सगळ्यांना. आता मात्र जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. जीवा वसुआत्यांकडे पाहू लागतो. वसुआत्या म्हणतात, काय झालंय, अरे वाचून दाखव ना, खरंच खूप छान कविता आहे.
नंदिनी आणि जीवा या दोघांना त्यांच्यातील बोलणं आठवतं. नंदिनी ज्यावेळी जीवाला म्हणते आता कविता वाचून दाखवा ना, त्यावेळी जीवा म्हणतो नाही, रिपोर्ट उद्या, मग कवितासुद्धा उद्या. उद्या सर्वच जण डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसलेले असतील, छान मेनू असेल, सर्वच जण खुश असतील, आनंदाचं वातावरण असेल आणि त्याच वेळी मी स्वतः स्वरचित केलेली कविता सगळ्यांसमोर वाचून दाखवेन आणि मग सर्वजण टाळ्या वाजवतील. नंदिनी म्हणते वा 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 वा. असं करत सर्वच जण तुमचं कौतुक करतील. जीवा म्हणतो हो ना, सर्वच जण वा वा करतील. असं म्हणत जीवा आणि नंदिनी खुश असतात. आता हे सर्व शब्द दोघांनाही आठवत असतात. आता वसुआत्या जीवा आणि नंदिनीला त्रास व्हावा यासाठी पार्थ आणि काव्याला म्हणतात, अरे पार्थ आणि काव्या, तुम्ही लक्ष द्या हा, कारण तुमच्यासाठी लिहिली आहे यांनी ही कविता. जीवा, अरे तू वाचून दाखवशील का सर्वांना? असं म्हणत वसुआत्या आता कवितेचं कागद जीवाच्या हातात देतात. आता सर्वच जण जीवाला कविता वाचायला सांगतात. कोणाला काहीच माहीत नसतं की नक्की या कवितेमागचं सत्य काय आहे. तर जीवा नंदिनीकडे पाहत म्हणतो, ही तर मी. तर वसुआत्या म्हणतात, अरे जीवा वाचतोयस ना, सगळेजण तुझ्या कवितेची वाट पाहत आहेत. आता नंदिनी जीवाला आधार देते, त्याला शांत करते आणि कविता वाचायला सांगते. आता जीवा कविता वाचून दाखवतो. तर जीवाच्या कवितेतील शब्द असतात, इवलेशा नाजूक पायात पैजण होऊन रुंझुनशील, इवलेशा नाजूक पायात पैजण होऊन रुंझुनशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील, सानुल्या हातात काळ्या मण्यांची पोती, सानुल्या हातात काळ्या मण्यांची पोती, तुला नीट टीट लावतील घरातील सर्व नाती. असं म्हणत जीवा नंदिनीकडे पाहतो. आता नंदिनीचेही डोळे पाणावतात. मानिनीताई घरातील सर्वांचेच डोळे पाणावतात. तर पुढे असं असतं की पायात वाजत राहील सोन्याचा वाळा, पायात वाजत राहील सोन्याचा वाळा, सगळ्यांच्या मनात दरवळेल जिव्हाळा, सगळ्यांच्याच मनात दरवळेल जिव्हाळा, दारातल्या झाडासारखा रोज थोडा थोडा बहरशील, दारातल्या झाडासारखा रोज थोडा थोडा बहरशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील, बाळ नुसतं हसलं तरी सरतो सगळा त्रास, सुख दुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास, सुख दुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास, आम्ही ज्यावेळी जवळ येऊ तेव्हा तू येशील, आम्ही जेव्हा जवळ येऊ तेव्हा तू येशील आणि आई बाबा म्हणशील, रांगू लागशील जरा हसशील जेव्हा तेव्हा चांदण्याचा. असं म्हणत शिवाला पुढे बोलायला शब्दच सुचत नसतात. त्याचा कंठ एवढा दाटून आलेला असतो की त्याला काय बोलावं काहीच कळत नसतं आणि हातातून कागद मात्र निसटून जातो. त्यावेळी नंदिनी तो कागद उचलते आणि कोणालाही काही शंका येऊ नये किंवा कोणाला काही त्रास होऊ नये यासाठी आता नंदिनी पुढची कविता म्हणायला सुरुवात करते. तर पुढे जीवाने लिहिलेलं असतं, पालता होशील रांगू लागशील जरा, पालता होशील रांगू लागशील जरा, हसशील तेव्हा सांडेल चांदण्यांचा चुरा, दाराशी येऊ लागतील चिवू आणि काऊ, दाराशी येऊ लागतील चिवू आणि काऊ, मांजराने बोका होतील माऊ आणि भाऊ, मांजराने बोका होतील माऊ आणि भाऊ, शब्दांना बोबड्या चिमण्या दातात जेव्हा धरशील, शब्दांना बोबड्या चिमण्या दातात जेव्हा धरशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील, आधी आई म्हणशील की आधी बाबा म्हणशील. असं म्हणत असताना नंदिनीचेही डोळे पाणावतात. तिलाही हे सगळं बोलत असताना त्रास होत असतो. तरीसुद्धा जीवा तिला सावरतो. तर आता नंदिनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवत कवितेची पुढची वाक्य म्हणायला सुरुवात करते आणि म्हणू लागते, बाळ पुसून टाकतं घरातील हेवे दावे, बाळ पुसून टाकतं घरातील हेवे दावे, बाळाच्या येण्याने भिंतींना चढतात रंग नवे, बाळाच्या येण्याने भिंतींना चढतात रंग नवे. तर जीवा पुढचं वाक्य म्हणतो, बाळ नुसतं हसलं तरी सरतो सगळा त्रास, बाळ नुसतं हसलं तरी सरतो सगळा त्रास, सुखदुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास, सुखदुःखाला येऊ लागतो बेबी पावडरचा वास. नंदिनी पुढे म्हणते, आम्ही जवळ येऊ जेव्हा तू येशील, आम्ही अजून जवळ येऊ जेव्हा तू येशील. तर आता जीवा नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो, हो आम्ही अजून जवळ येऊ जेव्हा तू येशील. तर नंदिनी पुढे म्हणते, आधी आई म्हणशील, तर जीवा म्हणतो की आधी बाबा म्हणशील. आता दोघांचेही अश्रू अनावर होतात. दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात. मानिनीताई त्या दोघांचंही कौतुक करतात, अश्रू पुसतात आणि म्हणू लागतात, खरंच छान, खूप छान होती कविता, खरंच आम्हाला खूप आवडली ती कविता, किती छान कविता लिहिली होती, हो ना? तर विक्रम म्हणतात, हो हो खरंच तुम्ही खूप छान कविता लिहिली होती, आवडली आम्हाला. तर त्यानंतर मानिनीताई म्हणतात, पण खरं सांगू का, तुमचं कौतुक करावं तितकं कमी, म्हणजे दुसऱ्यासाठी एवढं सगळं करता. विक्रम म्हणतात, हेच तर असतं, दुसऱ्यासाठी जो एवढं सगळं काही करत असतो त्याच्या आयुष्यात दुःख फार काळ टिकत नाही आणि तुमच्या आयुष्यात दुःखही टिकणारच नाही.
तर पार्थ म्हणतो की हो अगदी खरं आहे. तर विक्रम म्हणतात बस फक्त थोडे दिवस, थोड्या दिवसांनी हीच कविता तुम्हाला सुद्धा लागू होईल. आता मात्र नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे पाहतात. आता मात्र नंदिनीला अश्रू अनावर होतात. तिला सावरणं कठीण होतं. तेव्हा मात्र नंदिनी कोशिंबीर राहिली वाटतं असं कारण काढत किचनमध्ये निघून जाते. नंदिनी किचनमध्ये येतात ती खूप रडू लागते आणि हे मानिनीताईंच्या लक्षात येतं. मानिनीताई काव्याला पाठवून देतात. काव्य आता जाऊन पाहते तर नंदिनी खूप रडत असते. तिला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. काव्य आता तिला मिठी मारते आणि स्वतःही खूप रडत असते. तिलाही खूप वाईट वाटत असतं. एकीकडे सुख आणि एकीकडे दुःख हे दोन्ही नांदी एकत्रच आलेले असतात. त्यामुळे त्या दोघींनाही या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं, या सगळ्यातून कसं स्वतःला सावरायचं काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे जीवाची झोप उडालेली असते. तर आता पार्थही फेऱ्या मारत असतो. तर जीवा म्हणतो काय बडे भैया झोपला नाही आहेस अजून? तर आता पार्थ म्हणतो नाही झोपच नाही येत आहे. तर जीवा म्हणतो कशी येणार, आता बाबा होणार आहेस ना. आता जीवाचं दुःख पार्थलाही कळत असतं. पार्थ म्हणतो खरंच छान लिहिली होतीस कविता. तर पार्थ जीवाला म्हणतो थँक्यू आणि सॉरी सुद्धा. तर जीवा विचारतो सॉरी कशाला, कशासाठी सॉरी बोलतोयस दादा तू? तर पार्थ म्हणतो माहीत नाही. तर आता जीवा म्हणतो पण सकाळी किती आनंदात शिरला होतास ना घरात, पण त्यावेळी मला तो दिवस आठवला. तर पार्थ जीवाला विचारतो की कोणता दिवस? तर जीवा म्हणतो तोच दिवस ज्या दिवशी मी 12वीत पहिला आलो होतो. आनंदात इतका पेढे वगैरे घेऊन मी खुश होत घरी आलो होतो. आणि त्याच दिवशी तुला 3rd इयरला केटी लागली होती एका विषयात, कारण तुला बरं नव्हतं. आणि तीच न्यूज त्याच दिवशी कळाली होती. आणि तुझा आजचा चेहरा पाहिल्यावर मला माझ्या आनंदाचा भास झाला. तर पार्थ म्हणतो आणि मला माझ्या दुःखाचा. तर जीवा म्हणतो त्यावेळी मला खूप गिल्ट वाटलं होतं की मी पेढे घेऊन आलो. तर आता पार्थ म्हणतो जसं आज मला वाटलं. तर जीवा पुढे म्हणतो एक तो दिवस होता आणि आजचा एक दिवस. निकाल लागतातच पण परीक्षा अजूनही संपत नाही. तर पार्थ म्हणतो माझ्या दुःखामुळे तुला तुझा आनंद साजरा करता आला नव्हता. तर जीवा म्हणतो पण बडे भैया मी ठरवून केला नव्हता. कारण एकाच वेळी एकाच घरात आनंदाने दुःख आलं की मग हसावं की रडावं काहीच कळत नाही. तर पार्थ म्हणतो आपल्याला जेव्हा आनंद होतो त्यावेळी आनंदाने उड्या माराव्याशा वाटतात. मला ज्यावेळी कळलं की काव्याला बाळ होणार आहे, मी बाबा होणार आहे, त्यावेळी मात्र काव्याला मला उचलून घरभर फिरवायचं होतं. अख्ख्या कॉलनीला पेढे वाटायचे होते. जगाला बिंबीच्या देठापासून ओरडून सांगायचं होतं की मी बाबा होणार आहे. पण आता मला माझ्याच आनंदाचं गिल्ट वाटू लागलंय जीवा. तुझ्या दुःखापुढे माझा आनंद मिरवणं मला खूप लाज वाटते याची, खरंच खूप गिल्ट वाटते जीवा. तर जीवा म्हणतो मला सुद्धा नंदिनीला कुशीत घेऊन थोपटायचं आहे, तिच्या मांडीवर डोकं ठेवून ढसाढसा रडायचं आहे. पण तुझ्या आनंदात माझं दुःख नम्र होत चाललंय याचं वाईट वाटतंय, याचं गिल्ट वाटतंय मला. पण दादा मी खरंच खूप खुश आहे, तुझ्यासाठी मी खरंच खूप खुश आहे. खूप छान बातमी दिली आहेस तू. तर जीवाला पार्थ म्हणू लागतो मला सुद्धा तुझ्यासाठी खुश व्हायचंय जीवा. मला सुद्धा ही आनंदाची बातमी तुझ्याकडून ऐकायची आहे. जीवा अजिबात हार मानायची नाही. माझ्या ओळखीचे चांगले डॉक्टर आहेत, तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, तुम्ही त्या डॉक्टरकडे जा. आणि हो मला खात्री आहे की निकाल हा चांगलाच लागणार आहे आणि मग मात्र कोणाला कशाचंच गिल्ट वाटणार नाही. आता जीवा पार्थला मिठी मारतो आणि म्हणू लागतो थँक्यू सो मच बडे भैया, आय लव्ह यू. तर आता पार्थ म्हणतो आय लव्ह यू जीवा. जीवा जास्त जागत बसू नकोस, जा आणि आराम कर आणि स्वतःला त्रास अजिबात करून घेऊ नकोस. गुड नाईट जीवा असं म्हणत पार्थ तिथून निघून जातो. परंतु जीवाला काही झोप लागत नसते, त्याचं मन कुठेच लागत नसतं आणि म्हणूनच तो पायऱ्यांवर येऊन बसतो. तो त्याच गोष्टींचा विचार करत असतो. जीवाला त्याचं बोलणं आठवतं. तो नंदिनीला म्हणालेलं असतं की आपलं बाळ हे ज्या वस्तूवर हात ठेवेल ती वस्तू मला त्याला द्यायची आहे. मला माझ्या बाळाला काहीच कमी पडू द्यायचं नाही आहे. माझं बाळ ज्या बॅटवर हात ठेवेल ती बॅट त्याची असेल आणि हो त्याच बॅटने माझं बाळ सिक्सरही मारेल. तर नंदिनी जीवाला म्हणालेली असते जीवा आपलं बाळ अगदी तुमच्यासारखं शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 5 बॉलमध्ये 30 रन काढेल याची मला खात्री आहे, कारण आपलं बाळ अगदी तुमच्यासारखंच असेल. आता नंदिनीचे हे शब्द ज्यावेळी जीवाच्या कानात घुमत असतात त्यावेळी आपोआपच जीवाचे अश्रू ओघळत असतात. त्याला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत असतो. त्यांनी पाहिलेली स्वप्न कुठेतरी उद्ध्वस्त होत आहे यांची त्याला जाणीव होत असते. मानिनीताई जीवाला पाहतात आणि त्यांना खूप वाईट वाटतं. काय करावं त्यांना काहीच कळत नसतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या पार्थला म्हणते मला पण आई व्हायचंय पार्थ, पण मला तर काहीच कळत नाहीये पार्थ. एकीकडे माझा अभ्यास आणि एकीकडे दुसरीकडे हे बाळ, मी कसं सगळं काही मॅनेज करू, मला काहीच कळत नाहीये. तर पार्थ काव्याची समजूत घालत म्हणतो काव्या अजिबात काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत. तर काव्या पार्थला म्हणते पण
आई होणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे पार्थ. तर पार्थ काव्याला म्हणतो, तुमच्या मनात जर आई होण्याबद्दल शंका असेल तर तर आता काव्या मागे वळते आणि पार्थला विचारते, तर काय? तर पार्थ काहीच बोलत नाही. तर आता नक्की पार्थचा निर्णय काय असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.